तर 5 मिनिटं झाली, ट्रॅफिक काय सुटे ना. इकडे गाड्या आता जरा सुट्टी येते बघा. पण त्या पुढच्याच गाड्या पास होत आहेत हॉटेलला थांबलेल्या. सो आपल्या पाठीमागं लाईन बघा किती ती बघा, असं दिसते तुम्हाला काहीच. हे बघा किती लाईन आहे ते बघा, सगळे पाठी लाईन आहेत. तर गाईज पुन्हा एकदा आम्ही कुठे वाशी मार्केटला निघालो आहोत. पुन्हा आपण जातोय वाशी मार्केटला. तर तुम्ही बरोबर ऐकताय. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश वासकडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत वाशी मार्केटला आंबा पेट्या घेऊन. सो चला जाऊया आणि आपण तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या मार्फत दाखवू आज आपण चाललो आहोत. तर चला आता आपण आपल्या रस्त्याला, गावातल्या रस्त्याला आहे. सो अशा प्रकारे आपण निघालोय. इकडे विक्रम मोहिते पण निघून आलेत मस्तपैकी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन. आणि ते आता सध्या बिझी आहे मोबाईलवरती. आता मी पण थोड्या वेळ बिझी होणार, कारण का गाडी चालवायची आपल्या व्यवस्थित. तर गाईज बी क्लास घेऊन चाललो आपली. तर नंतर भेटू प्रवासामध्ये. तर चला, जय श्रीराम. गाईज आता आपण संगमेश्वरला पोहोचलोय. जरा संगमेश्वरचे पण डायव्हर्जन काढलं नाही जरा डेंजरच झाले आहेत. एका बाजूने यायचं आणि वरनं ब्रिज जाणार आहे तो. काही ते आरवली क्रॉस केल्यानंतर ना हे ट्रॅफिक लागतं नाही इथं बघा. काहीच हे बघा, मी तुम्हाला का वारंवार दाखवतो बघा. हे बघा, हे असं कधीच करू नये. रॉंग साईडने कधीच जाऊ नका, कारण का समोरची गाडी जी येणार आहे ना ते हायवेला आहे बघा, ती समोर आता ट्रक आलाय. आता हे बघा, हे पुढे गेलेत ना गाडीवाले. हे बघा, हे रॉंग साईड मारून प्रॉपरली मारून गेले ते बघा. हे गेले ते बोला. ह्याच्यावरती आपण काय बोलू शकत नाही. समोरच्याचा तुम्ही समोरच्याला त्रास देत आहे, बाकी काय मोठा विषय नाही. ठीक आहे, चला आता आपण ट्रॅफिकमध्ये थांबलो तर काय थांबायला पाहिजे. ज्या साईडला प्रॉब्लेम आहे त्या साईडला थांबायला पाहिजे. तर 5 मिनिटं झाली, ट्रॅफिक काय सुटे ना. इकडे गाड्या आता जरा सुट्टी येते बघा. पण त्या पुढच्याच गाड्या पास होत आहेत हॉटेलला थांबलेल्या. सो आपल्या पाठीमागं लाईन बघा किती ती बघा, असं दिसते तुम्हाला काहीच. हे बघा किती लाईन आहे ते बघा, सगळे पाठी लाईन आहेत. तर काहीच हे बघा, आता आपण चिपळूण आलो आहे आणि चिपळूणची ब्रिजची कामं चालू आहेत बघा. चिपळूणला ब्रिजची कामं चालू आहेत. कधी होईल ब्रिज असं काय आम्ही बघतोय किती वर्ष होऊ दे लवकर, म्हणजे आम्हाला व्यवस्थित वरून जाता येईल मस्तपैकी ब्रिजवरून. आता हे जरा खालून एक साईड चालू आहेत, तिकडची एक साईड चालू आहे आणि इकडची एक साईड चालू आहे. सो चला आता इथून बाहेर पडायला नाही म्हटलं तरी 5-1 मिनिट लागतात. ब्रिज झाल्यानंतर मला वाटतं 1 मिनिटात कोण झाले विक्रम पास आपण 100%. तर चला भेटू आपण पुढे. सो गाईज एवढा सगळा प्रवास करून आम्ही आता इथे थांबलोय कुठे, महाडच्या थोडंसं पाठीमागे. सो थोडंसं चहा वगैरे पिऊया, नंतर मग आपण आपला कंटिन्यू प्रवास करूया. तर चला गाईज, इथे आपण परवा इथे थांबलोय. चहा मस्त बनवतो भाव आपला. चला इथे आपण परवा तिथे थांबलोय. इकडनं हायवे आहे गाईज. क्रीम रोल आणि आपण चहा घेतली. सो गाईज चहा वगैरे आम्ही आता प्यायलोय आणि आता आपण निघालो आपली गाडी घेऊन. सो चला, अशी काय आहे आपली गाडीचं समोरनं लुक. थांबलो तिथे, चहा वगैरे प्यायलो आपण आता. चला तर प्रवास कंटिन्यू करूया. फ्रेश झाला की नाही झालं की. तर गाईज चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. गाईज आता आपण आलो आहोत पनवेलला. पनवेलला समोर बिल्डिंग वगैरे लागले ते आलेलं आहे पनवेल फायनली. आणि आता आपण काहीच वेळात मार्केटला पोहोचू. एक 10 ते 15 मिनिटात पोहोचू, 15 मिनिटात तरी पोहोचू. मूवीचा समोर पनवेल आलेला आहे. तर चला डायरेक्ट भेटू आपण मार्केटला आता. तर फायनली गाईज पोहोचलो आपण मार्केटला. आता आपली गाडी खाली होईल. काहीच सकाळच्या वाजले 4 आणि आपण निघालो खाली करून गाडी. सो चला आता खाली झाली आपली गाडी आणि आता आपण निघालो. तर भेटू डायरेक्ट आपण प्रवासामध्ये. चला, जय श्रीराम. ट्रॅफिक अजिबात नाही आज, अजिबात ट्रॅफिक नाही, मोकळा आहे. चला भेटू डायरेक्ट आपण पुढे. चहा वगैरे पिऊया, कारण का आम्ही मगापासून कंटिन्यू आज एकदा चहा प्यायलो, आपण एकदा पुढे चहा पिऊया. भेटू डायरेक्ट तुम्हाला पुढे. चला येऊ बघा आपण. अजिबात ट्रॅफिक नाही. चला रॅपिडोमध्ये गेले, रॅपिडोमध्ये विषय आहे का. सकाळ शुभ सकाळ आधी पहिल्यांदा.
तर काही सकाळ सकाळ आपण मानगावला पोहोचलोय आता एवढा काय प्रवास करून. विषय काय आपला परवासारखा सेम टू सेम जाताना कलिंगड भरून जायचं आहे. कारण का रिकामी जाण्यासाठी ते काम करूया. सो दुसरं काम म्हणजे आपल्याला जायचं आहे गाडी शोरूमला घेण्यासाठी लवकर आणण्यासाठी आपण लवकर भरायला बोलू त्यांना कलिंगड. सो चला काट्यावर पण जाऊया वजन करूया गाडीचा. या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेलच सेम कंडिशन तशीच आपल्या करायची आता. चला बघूया आणि कलिंगडच्या बागेत परत एकदा भेटू आपण. आणि तिकडे समोर बघितला सुंदर एक सकाळ झालेली आहे. तर आता आपण मानगावला पोहोचतोय काहीच वेळात. तर भेटू आपण नंतर कलिंगड लोडिंग करताना. चला गाईज बघा मानगावला आपण आलोय. सकाळ आहे इथला व्ह्यू सकाळ सकाळच. गाईज आता आपण आलोय फायनल घाट्यावरती. गाईज कलिंगडाच्या बागेत आपण पोहोचलो इथं. हे बघा इकडे अशी कलिंगडाची बाग आहे. त्याचा लोड करतील आणि चला तिथपर्यंत आपण यांची ट्रे वगैरे टाकलं नाही. तर चला लोडिंग झाल्यावर भेटूया. गाईज आपण आलो कलिंगड भरायला. पण विषय काय झाला त्यांची माणसं काही थाड्यावर नाहीत. म्हणजे माणसांना कमीत कमी 1.5 तास यायला लागणार आहे. सो आपला तेवढा वेळ थांबून काय फायदा नाही. कारण का आपल्याला गाडी शोरूमला नाही आहे. कारण का नंबर आहे आपल्या गाडीचा. म्हणजे आज आपल्याला गाडीचा सर्व्हिसिंग आहे. म्हणून आपण इथनं निघालो आहे कॅन्सल करून. सो चला कारण का आपल्याला जास्त महत्त्वाचं सर्व्हिसिंग महत्त्वाचं जास्त करून. म्हणून आपला टायमिंगला पोहोचायचं आहे. सो चला आपण कलिंगडचं भाडं कॅन्सल केलं आणि आपण चाललो घरी यायला. भेटू आपण प्रवासामध्ये. चला आता माझा आवाज पण चेंज झाला. गाईज आता आपण नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो इथे. नाश्ता वगैरे केला आहे महाडला. सो चहा वगैरे प्यायलो आणि चला प्रवासाला आपण परत सुरुवात केली आहे. तर गाईज आता आपण आलो चिपळूणला आणि चिपळूणला बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. चला ट्रॅफिक सुटलंय आता आपण कल्टी मारूया. गाईज हे जे काय व्हायब्रेशन होते ना लई डेंजर. तुम्हाला ही जागा ओळखीची वाटते का सांगा मला. तर ही जागा तुम्हाला ओळखीची वाटते का गाईज वाटते तुम्हाला ओळखीची. तर विषय कसा आपण आलो आहोत संगमेश्वर क्रॉस करून आपल्या उक्षीमध्ये जवळजवळ आलो आहे आपण कोळंबे फाट्यावरती. आता आपल्याला गाडी घेऊन जायचे शोरूमला. तिथे सर्व्हिसिंग आहे ते करण्यासाठी. तो चला तिला सोडूया शोरूमला आणि मग तिला आपण जरा आराम करू द्या. आपण पण मस्तपैकी निवांत येऊया आणि आराम करूया. भेटूया डायरेक्ट शोरूमला. चला काहीच जे बघा जवळजवळ आपण उक्षीच्या जवळजवळ आलेलो आहोत. कोळंबे फाटा क्रॉस केलेला आहे. चला गाईज आता आपण जेवलोय वगैरे घरी आणि जरा फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता आपण निघालोय रत्नागिरी जायला शोरूमला गाडी सोडायला. आपल्याला सर्व्हिसिंग आहे तिथं आज. सो चला विक्रमभाई पण उतरलेत घरी. तर चला भेटू डायरेक्ट रत्नागिरीत. फायनली आपण आलो होता महिंद्रा शोरूमला आपल्या म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या. सो आता आपण आतमध्ये गेटमधनं घेऊया. गाईज आपली गाडी बघ कुठे लावून ठेवली. शेवट नंबर. चला आता थांबूया जरा. तर चला काहीच अर्ध्या तासाला आपला नंबर लागला आहे. सो असं काय नाही अपॉइंटमेंट होती आपली पण आपण लेट आल्यामुळे आपली चुकी आहे. सो चला नंबर लागला तर आता घेऊन जाऊया गाडी आतमध्ये. काही संध्याकाळचे वाजले ते बघा 5:51 6 वाजायला आले तरी अजून आपलं काही काम झालं नाही. अलाइनमेंटचं काम राहिलं आहे फक्त. सो ते झालं की मग ओके. तर अजून 10-15 मिनटं जातील अजून बोलले. तर बघूया झालं की निघूया मग. सो चला भेटू नंतर डायरेक्ट. तर गाईज बघा आपली फायनली गाडी आलेली आहे आपल्या ताब्यात. आता भेटेल काहीच वेळात. तर गाईज फायनली आपल्याला गाडी आपली ताब्यात भेटलेली आहे आपल्या. आणि असं काय बिल झालेलं आहे कंपनीचं. ऑइल चेंज वगैरे होतं. सो ते करून आपण आता निघालो आहे. कंपनीची सर्व्हिसिंग होती ते आपण केलेली आहे. चला त्याने आपल्याला बॉडी वॉश पण करून दिलं नाही. ते फुल करणार होते पण त्यांना बोललो मी जायचं आहे मला. सो मला बॉडी वॉश करून द्या मी फुल वॉश नंतर करेन घरी. सो गाईज संध्याकाळचे वाजले तर आपल्याला 6:30 निघायला इथून शोरूममधून. सो चला आता आपण ट्रॅफिकमध्ये आहे. गाडी चालू आहे व्यवस्थित आणि आता आपण आहोत माल नाक्यात. सो चला नंतर भेटू आपण डायरेक्ट करबुड्यात. तर गाईज आपण फायनली आपल्या करबुड्या फाट्यावरती पोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपला आजचा दिवस आणि ब्लॉग संपायला आलेला आहे.
फायनल गाईज आता आला होता आपण घरी आणि आता चला बंद करूया, पार्किंग करूया गाडी. सो चला पार्किंग करूया आपण आता. सो गाईज अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग आणि दिवस चांगल्या प्रकारे संपलेला आहे. सो इथेच आपण ब्लॉगला एंड करूया. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.